श्रीमद भगवद गीता अध्याय 2 सांख्ययोग. गीतेतील विषयांचे सारभूत कथन. संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या व ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले. परमपुरुष श्री भगवान म्हणाले, हे मतप्रिय अर्जुना, अशा या अशुद्ध गोष्टी तुझ्या मनात कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या प्रगतिशील मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. त्या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांत नेणाऱ्या नाहीत, तर त्या त्यांच्या दुष्कीर्तीला कारण होतात. हे पृथेच्या पुत्रा, अशा या लाजेरवाण्या नाबर्दपणाची कास धरू नको. असे करणे तुला शोभत नाही. अंतकरणाचे असे शूद्र दुबेपण सोडून दे आणि हे शत्रुतापना उठ. अर्जुन म्हणाला, मधुदैत्याचा वध करणाऱ्या हे श्रीकृष्णा, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्यांवर युद्धात मी उलट प्रहार कसा करू शकेन? जे माझे परमपूज्य श्रेष्ठ गुरु आहेत, त्यांच्या जीविताला हानी करून जगण्यापेक्षा भिक्षा मागून या जगात राहणे हे अधिक चांगले आहे. जरी ते लोभी आहेत तरी ते श्रेष्ठ आहेत. जर त्यांना ठार मारले तर आपले भोग त्यांच्या रक्ताने माखलेले होतील. आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील व या दोहोपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली हेही आम्हाला कळत नाही. ज्यांना आम्ही ठार मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते धृतराष्ट्राचे पुत्र आता आमच्यासमोर रणात उभे राहिले आहेत. आता माझ्या कर्तव्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे आणि दुर्बलतेमुळे माझ्या मनाची सर्व शांतता नष्ट झाली आहे. अशा स्थितीत मला सर्वात कल्याणकारक काय आहे ते तुम्ही मला सांगा, असे मी तुम्हास म्हणत आहे. आता मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हास शरण आलेला असा मी जीव आहे. कृपायुक्त होऊन मला उपदेश करा. माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा माझा शोक ज्याच्या योगाने नाहीसा होईल असे साधन मला काहीच दिसू शकत नाही. स्वर्गातील देवांच्या सारखे स्वामित्व असणारे असे पृथ्वीवरील निष्कंटक व वैभवसंपन्न राज्य जरी मला मिळाले तरी सुद्धा हा शोक मला नाहीसा करता येणार नाही. संजय म्हणाला, शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुनाने याप्रमाणे बोलून श्रीकृष्णाला सांगितले की, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही. आणि मग तो स्तब्ध राहिला. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण हसल्यासारखे करून खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, पांडित्यपूर्ण भाषण करताना तू ज्यांचा शोक करणे योग्य नाही त्यांच्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानी आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत. ज्या काळी मी नव्हतो असा कधीही काळ नव्हता, तसेच तू हे सारे राजे कधीही नव्हते असे नाही. तसेच यापुढे आपणांपैकी कोणी होणार नाही असेही नाही. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा या देहात बालपणातून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात एकामागून एक जात असतो, त्याचप्रमाणे तो जीवात्मा शरीराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या देहात प्रवेश करतो. अशा स्थानांतरामुळे ज्ञानी मनुष्य गोंधळून जात नाही. हे कुंतीच्या पुत्रा, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि योग्यकाली विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या उद्भव व नाशाप्रमाणे आहेत. ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून हे भारता निर्माण होतात आणि मनुष्याने ती स्तब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे.
हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये जो स्थिर असतो तो मोक्षाला खचित योग्य होतो. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निर्णय केला आहे की अभावाला अस्तित्व टिकाऊपणा नसतो आणि ज्याला अस्तित्व असते ते कधीही नाहीसे होत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निर्णय केला आहे. जे सर्व भौतिक शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे जाण, म्हणजे नाश न पावणारे आहे असे जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. अविनाशी, अमर्याद आणि नित्य अशा जीवात्म्याचे फक्त भौतिक शरीर नाशवंत आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. ज्याला असे वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, त्याला काही समजत नाही. ज्याला वास्तविक ज्ञान आहे त्याला हे समजते की आत्मा मारित नाही किंवा मारला जात नाही. आत्म्याला जन्म नाही वा मृत्यू नाही, तसेच तो एकदा होऊन पुन्हा कधी होणारा नाही असेही नाही. तो आजन्म, नित्य, शाश्वत, नेहमी अस्तित्वात असणारा, कधीही मृत्यू न पावणारा आणि पुरातन आहे. शरीराचा वध झाला तरीही तो मारला जात नाही. हे पार्था अर्जुना, आत्मा हा अविनाशी, जन्मरहित, नित्य आणि कधीही न बदलणारा आहे असे जो जाणतो तो पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी आणि निरुपयोगी झालेली शरीरे टाकून देऊन नवी भौतिक शरीरे धारण करतो. या जीवात्म्याला शस्त्रांनी कापता येत नाही, तसेच त्याला अग्नीने जाळता येत नाही, तसेच त्याला पाण्याने भिजविता येत नाही आणि वाऱ्याने त्याला सुकविता येत नाही. हा जीव आत्मा न तुटू शकणारा, न भिजू किंवा न विरघळू शकणारा आहे. तसेच तो न जळणारा व न सुकणारा आहे. तो नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, न बदलणारा, निश्चल आणि शाश्वत असाच राहणारा आहे. हा आत्मा न दिसणारा, अकल्पनीय, न बदलणारा, अविकारी आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नयेस. तथापि जर तुला असे वाटत असेल की आत्मा नेहमी जन्मतो आणि नित्य मरतो, तरी देखील हे महाबाहो अर्जुना, तुला शोक करण्याचे कारण नाही. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुला तुझ्या कर्तव्य कर्माचे पालन टाळता येत नाही. अशा परिस्थितीत तू शोक करू नयेस. सर्व सृष्ट पदार्थ आरंभी म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात. त्यांची मधली अवस्था व्यक्त असते आणि ज्यावेळी त्यांचा संपूर्ण नाश होतो त्यावेळी ते पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून मग शोक करण्याची जरुरी काय? कोणी या आत्म्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात, कोणी त्याला आश्चर्यकारक म्हणून वणितात आणि कोणी हा आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतो आणि दुसरे असे आहेत की त्याच्याविषयी ऐकल्यानंतर सुद्धा त्याला मुळीच जाणीत नाहीत. हे भरतवंशजा, जो या शरीरात राहतो तो शाश्वत आहे आणि तो कधीही ठार मारला जाऊ शकत नाही. म्हणून तुला कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्याची जरुरी नाही. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तुला असे समजले पाहिजे की धर्मतत्वांच्या दृष्टीने युद्धापेक्षा
तुला अधिक चांगला व्यवसाय नाही आणि म्हणून तुला डगमगण्याची जरुरी नाही. हे पार्था, ते क्षत्रिय सुखी होत की प्रयत्न न करिता ज्यांना अशा युद्धांच्या संधी लाभतात की ज्या संधी लाभल्यामुळे स्वर्गद्वारे त्यांच्याकरिता खुली होतात. परंतु तू जर हे धर्मयुद्ध केले नाहीस तर तुझी कर्तव्य करण्यात हयगय केल्याबद्दल तुला निश्चितपणे पाप लागेल आणि अशा रीतीने योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. लोक नेहमी तुझी अपकीर्ती बोलत राहतील आणि जो मनुष्य सन्मान्य झालेला आहे त्याला दुष्कीर्ती ही मरणापेक्षा अधिक वाईट आहे. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची फार वाखणणी केली आहे त्यांना असे वाटेल की तू केवळ भीतीमुळे रणांगण सोडून गेलास आणि अशा रीतीने ते तुला भित्रा मनुष्य समजतील. तुझे शत्रू अनेक तुच्छतादर्शक शब्दांनी तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. तुला याहून अधिक दुःखकर काय असू शकेल? हे कुंतीपुत्रा, तू रणांगणावर ठार केला जाशील आणि तुला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल किंवा तू विजय मिळवशील आणि पृथ्वीचे राज्य उपभोगशील. म्हणून उठ आणि निश्चय करून युद्ध कर. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांचा विचार न करता तू युद्ध करिताच युद्ध कर आणि असे केलेस म्हणजे तुला पाप लागणार नाही. येतपर्यंत मी तुला सांख्य तत्वज्ञानाची पृथक्करात्मक माहिती सांगितली आहे. आता ज्या योगे मनुष्य निष्काम कर्म करतो त्या योगाची माहिती ऐक. हे प्रतेच्या पुत्रा, जेव्हा या बुद्धीने युक्त होऊन तू कर्म करशील तेव्हा तू स्वतःला कर्माच्या बंधनातून मुक्त करू शकशील. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या धर्ममार्गीत थोडीशी जरी प्रगती झाली तरी तिच्या योगाने अत्यंत धोकादायक प्रकारच्या भयापासून मनुष्याचे संरक्षण होते. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुपुत्रा, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. कमी ज्ञान असणाऱ्या किंवा तुटपुंज ज्ञान असणाऱ्या लोकांना वेदांतातील दिखाऊ शोभायुक्त शब्दांचे फार आकर्षण वाटते, कारण त्यात स्वर्गप्रत उन्नती प्राप्त करण्याकरिता निरनिराळी सत्काम कर्मे, त्यापासून चांगले जन्मरूपी फल, शक्ती इत्यादीचा उल्लेख केलेला आहे. इंद्रियांची तृप्ती आणि ऐश्वर्यशाली जीवन यांची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की या गोष्टींपेक्षा दुसरे अधिक काही महत्त्वाचे नाही. जे लोक इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त झालेले आहेत आणि जे अशा प्रकारच्या गोष्टींनी गोंधळलेले आहेत त्यांच्या चित्तात भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होत नाही. वेद मुख्यतः प्रकृतीच्या 3 गुणांच्या विषयाचे विवेचन करतात. हे अर्जुना, तू त्रिगुणातीत हो. तू त्या सर्व त्रिगुणांच्या अनुभवापलीकडे जा. तू सर्व द्वंद्वातून आणि प्राप्ती व संरक्षण म्हणजे योगक्षेम यांच्या संबंधीच्या सर्व काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो. लहान जलाशयातून जी सर्व कार्य होतात ती सर्व कार्ये पाण्याने भरलेल्या मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याचप्रमाणे वेदांशी संबंधित असलेले सर्व कार्ये, ज्याला त्यांच्या मागचा हेतू माहीत आहे, अशा ज्ञानी मनुष्याला सहज प्राप्त होतात. तुला नेमलेले कर्तव्य करण्याचा अधिकार आहे, परंतु तुझा कर्मफलावर केव्हाही अधिकार नाही. तुझ्या कर्माच्या फळाला तू कारण आहेस असे तू स्वतःला कधीही समजू नकोस आणि तुझे कर्तव्य न करण्यात
तुला आवड कधीही असू नये. हे अर्जुना, तू योगात स्थिर हो. योगात स्थिर होऊन तुझे कर्तव्य कर आणि यश अथवा अपयश यांच्याबद्दलची आसक्ती टाकून दे. मनाच्या अशा समतोलपणाला योग म्हणतात. हे धनंजया, भक्तिपूर्ण सेवेच्या द्वारा तू सकाम कर्मापासून स्वतःला मुक्त कर आणि त्या भक्तियोगरूप कृष्ण भावनेला पूर्णपणे शरण जा. ज्यांना कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा आहे ते अत्यंत दीन आहेत, कमी दर्जाचे आहेत. भक्तिपूर्ण सेवेत किंवा भक्तियोगात मग्न झालेला मनुष्य या जीवनात सुद्धा चांगल्या व वाईट कर्मापासून स्वतःला मोकळा करून घेतो. म्हणून हे अर्जुना, तू योगाकरिता प्रयत्न कर आणि योग हेच सर्व कर्मातील कौशल्य होय. भक्तीत रममाण झालेले ज्ञानी लोक भगवंताचा आश्रय घेतात आणि भौतिक जगातील कर्मफलांचा त्याग करून जन्म आणि मृत्यू यांच्या चक्रातून स्वतःला मुक्त करतात. अशा रीतीने सर्व दुःखांच्या पलीकडील स्थान ते प्राप्त करतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी घनदाट आरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकवयाचे आहे त्या सर्वांबद्दल तू उदासीन होशील. जेव्हा तुझे चित्त वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने इतबर विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मज्ञानरूपी समाधीत स्थिर राहील तेव्हा तुला देवी चैतन्याची प्राप्ती होईल. अर्जुन म्हणाला, ज्याची चेतना आत्मज्ञानात निमग्न झाली आहे, म्हणजे जो आत्मज्ञानी आहे, त्याची लक्षणे काय आहेत? तो बोलतो कसा? त्याची भाषा, त्याचे बोलणे कसे असते? तो बसतो कसा आणि तो चालतो कसा? श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनाने रचल्यामुळे उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या इच्छा मनुष्य जेव्हा टाकून देतो आणि जेव्हा त्याच्या चित्ताला केवळ आत्म्यामध्येच संतोष आढळतो तेव्हा तो दैवी चैतन्याने युक्त झाला किंवा तो स्थितप्रज्ञ झाला असे म्हटले जाते. त्रिविध तापांनीही त्रिविध ताप असेल तरी सुद्धा जो शुद्ध होत नाही आणि सुखामध्ये जो गर्वाने फुगून जात नाही, आसक्त होत नाही आणि जो आसक्ती तसेच भय व क्रोध यातून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर बुद्धी झालेला मुनी असे म्हणतात. जो आसक्तीरहित आहे, शुभ गोष्टींचा लाभ झाला तर जो हर्षभरीत होत नाही, तसेच अशुभ गोष्टी आल्या तरी ज्याला विषाद होत नाही, तो पूर्ण ज्ञानात पक्का स्थिर झालेला असतो. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतो, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून आवरून घेतो तो ज्ञानात खरोखरी स्थिर झाला असे समजावे. जीवात्मा इंद्रियाभोगांपासून जरी निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिया विषयाबद्दलची गोडी राहते. ती गोडी सुटत नाही, परंतु उच्चतर गोडीचा जर त्याला अनुभव आला तर त्याची विषयांबद्दलची गोडीही सुटते आणि त्यामुळे तो चैतन्यात कृष्ण भावनेत स्थिर होतो. इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चंकल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सारासार विचारी मनुष्याच्या मनाला सुद्धा ती इंद्रिया जबरदस्तीने ओढून नेतात. ज्याने आपली इंद्रिये ताब्यात ठेवली आहेत आणि माझ्या ठिकाणी चित्त स्थिर केले आहे, तो मनुष्य स्थिर बुद्धीचा समजला जातो. इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांचे ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून वासना उत्पन्न होते आणि या वासनेपासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधांपासून अविवेक किंवा भ्रांती उत्पन्न होते. भ्रांतीपासून
स्मृतीत गोंधळ होतो. जेव्हा स्मृतीत गोंधळ होतो तेव्हा बुद्धिनाश होतो आणि जेव्हा बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्य पुन्हा भौतिक डबक्यात पतित होतो. स्वातंत्र्याच्या नियमबद्ध तत्वांचे आचरण करून जो आपली इंद्रिये ताब्यात ठेवू शकतो त्याला भगवंताची कृपा प्राप्त होते आणि अशा रीतीने आसक्ती आणि अप्रीती यांपासून तो मुक्त होतो. जो मनुष्य देवी भावनेत स्थिर झाला आहे त्याची भौतिक जीवनातील त्रिविध दुःखे इतभर राहत नाहीत. अशा प्रसन्न अवस्थेत मनुष्याची बुद्धी लवकरच स्थिर होते. ज्याच्या ठिकाणी आध्यात्मिक भावना नाही त्याचे मन संयमित नसते आणि त्याची बुद्धीही स्थिर नसते. मन आणि बुद्धी स्थिर झाल्या वाचून शांती प्राप्त होण्याची शक्यता नाही आणि ज्याला शांती प्राप्त झालेली नाही त्याला सुख कसे मिळू शकेल. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ततः ओढून नेली जाते त्याप्रमाणे एखाद्या इंद्रियावर जरी मन केंद्रित झाले तरी ते इंद्रिय मनुष्याच्या बुद्धीला इतस्ततः ओढून नेऊ शकते. म्हणून हे महाबाहो अर्जुना, ज्यांची इंद्रिये विषयांपासून आवरलेली असतात त्यांची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. सर्व प्राणी मात्रांची जी रात्र असते ती वेळ आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची असते आणि सर्व प्राणी मात्रांची जी जागृतीची वेळ असते ती अंतर्दर्शी मुनींची रात्र असते. जो समुद्र नेहमी भरलेला असूनही शांत असतो अशा समुद्रात जशा नद्या प्रवेश करतात त्याप्रमाणे इच्छांचा प्रवाह सतत वाहत असताना जो मनुष्य क्षुब्ध होत नाही त्यालाच शांती मिळते. अशा इच्छा तृप्त करण्याकरिता जो झगडतो त्याला शांती मिळत नाही. ज्याने इंद्रिय तृप्तीकरिता असणाऱ्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो इच्छांपासून मोकळा झालेला राहतो, ज्याने सर्व मालकीच्या किंवा ममतेच्या भावनांचा त्याग केला आहे आणि ज्याच्या ठिकाणी खोटा अहंकार नाही असाच मनुष्य खरी शांती प्राप्त करू शकतो. आध्यात्मिक आणि दैवी जीवनाचा हाच मार्ग आहे. तो मार्ग प्राप्त झाला की मनुष्य मोहित होत नाही. अशा अवस्थेतील मनुष्य मरणाच्या वेळी सुद्धा परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतो. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील विषयांचे भक्ती वेदांतकृत तात्पर्य समाप्त झाले.